नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, हा कोणता किडा आहे तुम्हाला माहिती आहे का? हा आहे रायनोसॉरस बीटल. म्हणजे आता मराठीत आपण त्याला काय गेंडा किडा वगैरे असं काही म्हणू शकतो. काही त्याचं चांगलं नाव असावं जे मला माहीत नाही आहे. हा नारळाच्या झाडावरती आढळतो आणि कोवळे नारळ असतात त्यातलं जे द्रव असतं ते हे किडे पितात. त्याला खूपच न्यूट्रिशियस असतात. सॉलिड फूड खात नाहीत हे लोक. आणि तुम्ही बघाल तर हा कधीपासून उलटा पडलेला आहे. आणि कासवाप्रमाणे जसं कासव उलटं झालं की त्याला परत फ्लिप होता येत नाही लवकर, कारण कडक पृष्ठभाग असेल तर कडक पृष्ठभाग आणि त्याचं कडक कवच ह्यामुळे त्याला पलटी मारता येत नाही, त्याला फ्लिप होता येत नाही. त्याप्रमाणेच ह्या किड्याला देखील पलटी मारता येत नाही. पण असं नेहमी असतं का? नाही. समजा तो निसर्गामध्ये असेल तर त्याला त्याचे हुक दिसत आहेत तुम्हाला, हे छोटे छोटे इकडे बघा, त्याच्या पायाला असे जे हुक आहेत त्या आधाराने निसर्गामध्ये तो झाडाची पानं, खोड असं काही ना काही पकडून तो पलटी मारतो. आणि अशा कडक पृष्ठभागावर देखील तो पलटी मारू शकतो जर त्याच्या अंगामध्ये ताकद तेवढी असेल तर. हा बहुधा एकदम छोटा असावा किंवा वयस्कर असावा, त्यामुळे त्याला त्याचे पंख फुलवून पटकन पलटी मारता आली नाही. आणि ह्याचं शिंग तुम्हाला दिसतंय का? इकडे बघा, हे छोटं एक शिंग दिसतंय इकडे. हे शिंग जे आहे ते काही म्हणजे संरक्षणासाठी नाही आहे, ते मादी मिळवण्यासाठी जेव्हा मारामारी होते ना, नरांमध्ये आपसामध्ये मारामारी होते तेव्हा लढाई करण्यासाठी हे शिंग आहे. त्यामुळेच त्याला रायनोसॉरस बीटल असं देखील म्हटलं जातं. मला वाटतं इव्होल्युशनमध्ये त्यांनी हा ट्रेड ऑफ आहे. म्हणजे तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही हे कडक कवच घेतलं तर त्याच्या बदल्यात तुम्ही ही फ्लिप व्हायची तुमची क्षमता आहे ती कधी कधी गमावून बसतं. आणि हे ह्या रायनोसॉरस बीटलबाबत झालेलं आहे असं मला वाटतं. आणि अर्थात कासवासोबत देखील तसंच झालेलं आहे. कासव देखील एकदा फ्लिप झाले की त्यांना खूप कठीण जातं अशा कडक पृष्ठभागावरती पलटी मारणं, फ्लिप करणं. तुम्हाला ह्या किड्याबाबत अधिक माहिती आहे का? असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बघा, ह्याच्या पायाला जे छोटे छोटे हुक आहेत त्या हुकच्या सहाय्यानं ते पलटी मारतात आणि झाडावर चढतात देखील. छोटे असतात तेव्हा एखाद्या ह्या अळीप्रमाणे हे जमिनी खाली असतात आणि मग त्यांची वाढ झाल्यानंतर ते वर येतात आणि एखाद्या भुंग्याप्रमाणे, ह्यांना पंख देखील आहेत, एखाद्या भुंग्याप्रमाणे ते निसर्गात वावरतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? याविषयी अधिक माहिती असेल किंवा मी काही चुकीची माहिती दिली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी.